नाश्त्यासाठी पालक बटाटा पराठा बनवला आणि ते पालकाचं पीठ उरलं होतं ना, त्यापासूनच टिफिनसाठी चपाती देखील बनवली. आता भाजी बनवताना मला कोबीची भाजी बनवायची होती. नेहमी मी मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ टाकून भाजी बनवते, हिरवी मिरचीची. पण आज म्हटलं चला लाल तिखट आणि टोमॅटो टाकून भाजी बनवूयात. कोबी असा उभा उभा छान चिरून घेतला आणि त्यानंतरनं कढईमध्ये तेल टाकून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली, बारीक चिरलेला लसूण, त्याचबरोबर थोडंसं हिंग आणि हळद. कोबी छान मिक्स करून यामध्ये घ्यायचा आणि नंतर एखाद मिनिट झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवून वाफ दिली की त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, एक मोठा चमचा धनेपूड टाकायची आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकून घ्यायचा. पुन्हा झाकण ठेवून याला वाफ देऊन शिजवून घ्यायचा. एखाद मिनिटच लागतात पुन्हा आणि जवळपास 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते. भाजी शिजून झाल्याच्या नंतरनं खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यावर टाकायची आणि हे पाहू शकतात पालकाचं जे पीठ उरलं होतं त्यापासून मऊसूद चपाती झाली आणि कोबीची भाजी